हे दुसरं गेट आहे, हे मागचा व्ह्यू. हा पण वरचा जिना, मी वरती गेल्यावर तुम्हाला दाखवते. गॅलरी आणि वरती 2 बेडरूम आहेत. वरती गेल्यावर आपण पाहूच. गार्डनला स्पेस आहे. फोर्ड फिस्ट्रा 2007चं मॉडेल आरामशीर ह्या गेटमधून जातं. हे दुसरं छोटं गेट, हे मेन डोर. हे आपण जे बाहेरून पाहिलेला हा व्ह्यू. हा छोटा गेटचा व्ह्यू. पायऱ्या घरात जाण्यासाठी. हा हॉल. हा वरती 2 बेडरूम आहेत. त्या बेडरूमला जाण्यासाठी जिना आहे. ह्या 2 खिडक्या आहेत. हा मेन डोअर आहे. हा पूर्णतः हॉल आहे. बाथरूम, टॉयलेट, हा स्पेस, बेसिंग. इकडे किचन आहे. वरती पोटमाळा आहे. पोटमाळ्यावर भरपूर तुमचं सामान बसू शकतं. वरती सुद्धा टॉयलेट बाथरूम कॉमन आहे, तर त्याला पण पोटमाळा आहे. तब्बल 1 ते 2 रूमचं तुमचं सामान बसू शकतं. ह्या 2 खिडक्या आहेत. फक्त माझ्या एकच असं रूम हाऊस आहे की ज्याला किचनला 2 खिडक्या आहेत. हा डोअर आहे. सामान नाही आहे, माझ्यापुरतं सामान आणलेलं आहे. हा अन्नपूर्णेचा फोटो आहे आणि हा पोटमाळा आहे वरती. हा डोअर आहे. हे आपण बाहेरून पाहिलेलं वेळ. हे धुणं भांडे करण्यासाठी स्पेस आहे. हा पाण्याचा हौद आहे. 3.5 ते 2.5 ते 3,000 लिटरचा हा हौद आहे. हा स्पेस आहे. आत्ता थोडंसं स्वच्छ केलं आहे. आता ह्याला कलर केल्यावर अजून सुंदर दिसेल. आपण कलर केल्यानंतर एक व्हिडिओ करू. आणि हे वरचं फ्लोअर आहे. ही बाल्कनी आहे. इथून वरती जायला जिना आहे. बाजूलाच मंदिर आहे. मंदिराचे सकाळी सकाळी असं सुंदर असं आरती चालू राहते. ही पूर्ण बाल्कनी आहे. सध्या इथं कोणी राहत नसल्यामुळे हे असं आहे, तरी बऱ्यापैकी स्वच्छ केलं आहे. हा बेडरूम आहे. सकाळचं पूर्ण ऊन येतो. हा पोटमाळा आहे. वरती पोटमाळा असा व्ह्यू दिसतो. डोर, समोरचे रूम हाऊसेस, बाल्कनी. हे बेडरूम. हे एक बेडरूम आहे. आपण जाऊ आता दुसऱ्या बेडरूम. ह्या दोन्ही बेडरूममध्ये कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. मास्टर बेडरूम असं काहीच नाही आहे. टॉयलेट बाथरूम आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. हा जिना आहे खाली जाण्यासाठी. हे वरती एवढा पोटमाळा वगैरे काढता येतो, किंवा आपल्याला ह्या बेडरूमला मास्टर बेडरूमसुद्धा करता येतं. इथे टॉयलेट आमचं इन फ्युचर असं होतं की आम्ही इथे टॉयलेट बाथरूम काढू कॉमन असं, म्हणजे ह्या भिंतीला गेल्यावर हे असं आहे. वरती पोटमाळा आहे, म्हणजे हा होईल आपलं मास्टर बेडरूम, असा आमचा विचार होता. म्हणजे करताही येतं.
आपण जाऊ आता खाली. ह्या अशा खालून वरती पायऱ्या आहेत आणि वरती 2 बेडरूम आहेत. सकाळचे 7 वाजलेत. हा माझ्या छतावरूनचा व्ह्यू आहे. इतकं सुंदर वातावरण आहे ना. सकाळी सकाळी बांधकाम वगैरे चालू आहे इकडे. आणि माझं रो हाऊस इन फ्युचर आमचा प्लॅन असा होता की आम्ही असं बांधू, छत पूर्ण. सेम असं ह्या टाईपचंच. खाली हे जे आहे हे पार्किंगला जागा. हे कंपाऊंड वॉल जे आहे ते कंपाऊंड वॉल आपलाच आहे. त्याच्यावर तशी पिल्लर उभी करायची. खालचं सेम अशाला असंच पार्किंगला जागा ठेवून द्यायची. काहीच नाही बांधायचं, पण पूर्ण हे जे आहे ना तसं पिलर टाकून स्लॅब टाकून घ्यायचा. म्हणजे तेवढं हे होतं, स्लॅब होतो. सेम हा समोरचा पण स्लॅब वाढतो. इथं किचन निघतं, इथं बेडरूम निघतं वरती साईडने. आणि तिथे जिना, जसं त्यांनी एंट्रन्सलाच जिना ठेवला पण मी पार्किंग रेंटने दिलं किंवा पार्किंग केली. पार्किंगला जागा लागेल. हे छत आहे, ही बॉर्डर आहे बिल्डरने करून दिलेली. मग पूर्ण छत होऊन हे सगळं पाडून छत करायचं पूर्ण प्लेन असं. हे इथं जिना ठेवायचा वरती येण्यासाठी. आणि इथे 1 रूम किचन निघते ह्या मागच्या साईडला. खाली तसंच ठेवायचं, खाली बांधकाम नाही करायचं. असा आमचा इन फ्युचर प्लॅन होता. सकाळचं ऊन 3 मजली आरामशीर त्यांच्यासारखं बांधू शकतो. 3ऱ्या मजल्यावर तर आपल्या मनासारखं आपण घर बांधू शकतो.